गुरुजी बोला गणेश. आता पवनी खेळला बघा. खेळलो की मनसोक्त लय भारी मजा आली आज. लय मजा आली. आता भूक लागली आहे. मला तर लय लागली. आता घराकडून जे भाकरी आणला बघा आईच्या हाताने केलेले आणि आपल्या शेतातले हो का हे आंबा ककडी कांदा सगळं आणि हे लिंबू हे सगळं हाय. आता मिक्स करू त्याला मस्त कापूत. डबे सोड पहिले असं डब्बे मग सोडा मग तुम्ही चालू करा. काय ह्याच्यामध्ये काय आणलं तुम्ही? काय बघू घे भाकरी हो हे कसलं भारी आणलं हे. हे लय भारी आहे. आम्ही शाळा जायच्या घेऊन जात होतो बघा हे डब्यात घरून तोरण्याला. तेच यार आठवण आली का. आता पहिले सारखं मजा राहिली बघा. ते लहान असताना दही आणतो तो बसल्या ह्याच्यात अशाच टिफिन मध्ये आई काय आणलं? दही आणि चटणी. सर मला आठवण आली बघा गुरुजी. ते तोरण्याला पण सगळं जात होतं बघा. ते डब्बे घेऊन त्या पंचायत मध्ये सोडून जेवत होतो असंच तिथं. माहित आहे का? आठवण आली बघा ते आता मला. बरोबर आहे का नाही? वन्य म्हणतो तर बघ ते. हे बी शेवका हो दही कसलं मजा येते आता इथं हे खाण्यामध्ये. तिकडून घरून एक कांदा ह्याच्यात काय बघत बरं. आता एवढं सगळं सोडून जेवण म्हणजे ना हो का भेंडराची भाजी आणि वरण. आता काही खरं नाही गुरुजी. आता हे लहान असताना असंच केलं. हे सगळं 10-20 पोरं आपण येणार असं सगळ्याचे. कुणाचं काही कुणाचं ह्याच्या बी आहे. हो का कांदे हो का आजू कांदे आहेत. आता किती आता मी आंबे कापतो. कांद्याचं मिरचू आहे स्पेशल. आता हे आंबा कापतो मी. भाकर कांद्याचं मिरचू दही चटणी. आता आंबा कापतो. हे आंबा तर लय गोड आहे म्हणा ऐकलो गणेश. हे ते आपल्या शेतातलंच आहे हे. खोबरे आंबा आहे. हो का. बघ लाल मिरचू घेतलो मी. हे आंबे कापतो इथं असं ठेवलं. आता एक कांदा कापतो. एक कांदा कापायची काय करायचं होती गणेश? फोडून खायला मी येते की आई राहू चालते. आता थोडं पहिले फोडून खात होतो. हो आता थोडं मॉडर्न झाले जमाना. दही मॉडर्न होऊन आपलं आता कसं वाटलं ते बाहेर जाऊन आलो की बघा ते गावाकडचं सगळं इसरून गेले वाटलं. त्या हॉटेलांना खाऊन तिथं काय ते कर 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 हो कसं असं कापून देऊ हो कसं हो कसं. मग ते तसंच ध्यान येऊ लागले आता. म्हणून चाकू आता ते पहिलं कसं हातावर घेऊन हातानं कांदा फोडतो तो बघा आपण. आहे का नाही? हो का. आता हे कापलो. आता हे इथं ठेवतो. हो का. आता लिंबू आणि ते बी कडू लिंबू कापून ठेवतो. त्याच्यात रसच राहत नव्हतं बघा त्या हॉटेल. आता बाहेर काय गेला नाही 20 रुपयाला लिंबू दिल्यात रे पिवळा. आता इथं आपल्या शेतातले लिंब किंमत राहील आपल्याला. आम्ही लय श्रीमंत हवा का वाटतं एक बार मला बाहेर गेली की. बघा जे श्रीमंती आपल्या शेतकऱ्यामध्ये हाय दिलदार माणसं हो. जर कोणी शेतात आलं उगं 10-20 रुपयाचं एक लिंबू म्हणजे 5-50 उगं घेऊन जा म्हणतात. उगं घेऊन जा. आणि आंबे मायला त्या भंडीवर थांबल्या हात लावू दे ना तो. हातात घ्यायचं तिकडच गेलाय. आणि हे झाडाला इथे किती पाहिजे घेऊन जा मंडल तेवढे तोडून देतो आपण. असं आहे. वानरच लाखोचे आंबे खाऊन पार करलेत. ककडी बी कापू का थोडं? ककडी बी कापतो का. का पता जेवत पाणी सुटलं जेवत जेव थोडं थोडं कापलं नाही सगळं थोडं थोडं कापू तर कापलं की कसं मस्त. रेल मोठी लांब होईल बघ. आई काय बी होई ना. शहरातल्या पोरांना बी दाखवतो. अशी मजा येते. थोडं उन्हाळ्यात तर या बघा शेतला माणसाने हे करूता. आता झालं काय कांदे कापला. कांदे आंबे हे असं सगळं कापला. आता खाऊत फर्स्ट क्लास जेवता. चालू केलं पहिलेच. कसलं हवं गुरुजी तुम्ही? मला सोसणार आहे काय म्हणा चालू केलं. एवढं पंचपक्वान आणला. आता बघू तर हे घ्या थोडं तुम्ही बी घ्या. घेऊ सगळे घेऊ. मी बघतो उग कसलं झाले टेस्ट आज. बघू तर आपल्या काळी मातीला नमन करून जेवण. पोरं येऊल्यात रे. पण हे पोरं आमच्याने आणणार डबे येऊन धडाधड उड्या मारून. ह्याच गाणं लावलं ते आर्चीचं परश्याचं. पोरं काय उगं घेऊन गेल्या तो पत्रट. तुला रील करून चालल्यात. कांदा बी घ्या का. ककडी गुरुजी मी तुम्हाला बोलायचं होतं एक. बोल की.
हे जे सगळं जेवलेलं आपण हे सगळं जुंधळ्याची भाकर आईच्या हाताने केलेली, कांद्याचं मिरचू, भेंडराची भाजी, घरचं दही, कांदे शेतातले, आंबे, ककडी, लिंब, हे सगळं असलं जेवायला तुम्हाला त्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला मजा येते की शेतामध्ये येते? हे कसं आहे का ते गणेश? असं हे नंबर 1 झालं खरं. हं. ते म्हणतात की हो, एवढ्याला थाळी तेवढ्याला थाळी म्हण. असं मग गुरुजी ते कट करू. हे जेवण कसलं आहे हो? कसं आहे हे? नंबर 1 हा खरं. हा